प्रामाणिकपणा ठेवणं आपलं आद्य कर्तव्य आहे. ज्यांनी कोणी हा प्रकार केलाय नक्कीच थोडंसं लक्षात घ्या मित्रांनो, कारण यामुळे आपल्या एका चुकीमुळे एखाद्या खेळाडूचं संबंध आयुष्यही खराब होऊ शकतं. एखादी गंभीर स्वरूपाची दुखापत देखील त्या खेळाडूला, कारण खेळण्याच्या फ्लोमध्ये खेळाडू मैदान कसं आहे, भौगोलिक अवस्था कशी आहे, किंबहुना त्या मैदानावरती काय आहे काय नाही या गोष्टीकडे तितक्या पद्धतीनं पाहिलं जात नाही, किंबहुना या गोष्टी फारशा फरक पडत नाही. त्यामुळे त्या खेळाडूंना गंभीर दुखापत होण्याची शक्यता ही सर्वाधिक असते. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, इथून पुढे असा प्रकार कृपा करून करू नका, जेणेकरून जो खेळ आपण पाहतोय, कारण एखाद्या खेळाडूला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यानंतर इतर खेळाडूंचे जे पालक असतील ते पालक आपल्या पाल्याला मैदानावरती जाण्यापासून मज्जाव करतील. त्यामुळे जो क्रिकेट सुरळीतपणे सुरू आहे ना, त्या क्रिकेटला कुठेतरी गालबोट लागेल. सर्वत्र या क्रिकेटच्या किंवा या घटनेच्या चर्चा होतील आणि त्यामुळे मग हळूहळू ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एखाद्या आगीप्रमाणे सर्वत्र पसरतील. आणि कळंबोलीचं आज जे नाव आहे, कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी समालोचनाच्या माध्यमातून जातो आणि ज्यावेळेला आम्ही कळंबोलीवरून आलोय हे समजल्यानंतर खरं तर कळंबोली क्रिकेटचं विशेष कौतुक सर्वांच्या माध्यमातून केलं जातं. अगदी मोठमोठे आयोजक आहेत जे मोठमोठ्या स्पर्धा आयोजित करतात, त्यांच्याही मुखातून आम्ही कळंबोलीचं जे आयोजन असतं ना त्या आयोजनाबद्दल नेहमीच ऐकलंय की अगदी इंटर कॉलनीच्या स्पर्धा देखील तुमच्या लाख मोलाच्या स्पर्धेप्रमाणे तुम्ही आयोजित करता. म्हणजे इतकं वैभव कळंबोली क्रिकेटला लाभलंय. आणि या अशा छोट्याशा प्रकारांमुळे कळंबोली क्रिकेटचं ते जे वैभव आहे ना, त्या वैभवाला गालबोट लागणं हे कुठेतरी थोडंसं नुकसानदायक आहे. त्यामुळे कृपा करून इथून पुढे हा प्रकार जर मैदानावरती दिसला नाही तर आणखीनच आम्ही ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ना त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्यात. कारण बाजूलाच असणाऱ्या नेट्सचे जे खेळाडू आहेत ना, त्या नेट्सच्या सरावामध्ये देखील बऱ्याच वेळेला असे प्रकार पाहायला मिळतात जिथे अगदी 8, 10, 12, 14, 16 या वयोगटातील खेळाडू खेळत असतात. या सगळ्या गोष्टींचा आपण जाणीवपूर्वक विचार करा आणि अशा गोष्टी घडू नयेत यासाठी मात्र नेहमी प्रयत्नशील राहा. सामन्यानव्हती या सुरुवात. सामना क्रमांक 3 पहिल्या फेरीतील 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर. स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू, जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. दिनेश भोईर आय थिंक त्या ठिकाणी या चेंडूवरती प्रहार करतायत. एक धाव कंप्लीट होते. थोडंसं फंबल. प्रणय येत आहेत. जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहत आहोत श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत इवन स्टार स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित श्री बिल्डर्स चषक 2024. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू. कमालीचं टायमिंग आहे. या फटक्यामध्ये क्लास पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. श्री बिल्डर्स चषक 2000. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू. कमालीचं टायमिंग. तर या ठिकाणी मात्र क्लासिक कव्हर ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं, खरं तर विराट कोहलीची आठवण करून देणारा हा जबरदस्त कव्हर ड्राईव्ह मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि दिनेश यांचे दोनही सुपुत्र मात्र क्रिकेटमध्ये देखील खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता आणि यावेळेला मात्र सिंगल धावफलकावरती नक्कीच अंकित केलेली पाहायला मिळते. मागील जो सामना झाला होता या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी करणारे संघाचे संघनायक आणि सर्वाधिक अनुभवी खेळाडू अजित पाटील ठरतायत मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचे मानकरी. तर अजित पाटील सरांना विनंती आहे की आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणाहून स्वीकारायचं आहे. दिनेश भोईर प्रभावित करणारी इनिंग आतापर्यंत साकारली आहे. 1 चौकार, 1 डबल, 1 सिंगल. यावेळेला जोरकस प्रहार, परंतु चेंडू सीमारेषेच्या लगत अडवला जातोय. प्रणय त्या ठिकाणी येतात. प्रणयचा देखील उल्लेख नक्कीच होईल, कारण काळभैरव पोपेटा संघाची आतापर्यंतची या वर्षाच्या क्रिकेट हंगामामधली वाटचाल जर पाहिली ना
तर काही असे युवा चेहरे आहेत की ज्यांचा सातत्यानं उल्लेख होतो, ज्यामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती असणारा गोलंदाज विघ्नेशचा आपण नक्कीच या ठिकाणी उल्लेख करूया. राहुल कमबॅक करताना आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतोय आणि प्रणयची कामगिरी ही नक्कीच कमालीची राहिली आहे. यावेळेला थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला होता आणि त्याचबरोबर कणकेश्वर असतील, खंडेश्वर असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सूरज असतील आणि रोशन, कोण विसरणार, या सर्व मी म्हणेन मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर आहे रोशन. आणि या सर्वांचं जे कॉम्बिनेशन आहे ना, यावर्षी कमालीचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. एकूण धावा 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मोठ्या फटक्याचा नक्कीच प्रयत्न असेल दिनेश भोईरचा आणि जर का तो मोठा फटका आला, यावेळेला प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू आउटसाईड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येणार चेंडू गॅदर केला जाईल तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूनं अटॅकिंग क्रिकेट सातत्यानं तुम्हाला ठेवावं लागेल. धावा धावफलकावर चेंडू झालेत, षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 9 आणि याच धावगतीने जर धावा धावफलकावर आल्या तर मात्र 36 धावा या धावफलकावरती पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर पाहायला मिळतील. परंतु खाळभैरव पोपेटा संघासमोर या 36 धावा पुरेशा असतील का? 4 षटकांचा ज्यावेळेला आपण विचार करतो ना, त्यावेळेला 4 षटकांमध्ये कमीत कमी 45+ किंवा 40+, कमीत कमी 40+ आणि मॅक्झिमम 45+ धावा जर धावफलकावरती आल्या तर संघासाठी ती एक जमेची बाजू ही नक्कीच म्हटली जाऊ शकते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9 धावा जरूर धावफलकावरती आहेत. गोलंदाज आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कणकेश्वर, जर्सी क्रमांक 14, वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स कॅम्पेनर. व गोलंदाजीच्या माध्यमातून फिरकीचं जाळं फलंदाजांच्या भोवती विणण्याचं काम गेले अनेक वर्ष सातत्यानं ज्या गोलंदाजानं केले, असा फिरकीचा जादूगर यावेळेला मात्र आपल्याला कणकेश्वर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दिनेश भोईर, कशा प्रकारची रणनीती असेल पहा. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला वळवलाय, ओळखलाय की क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे, त्याचा फायदा उचललाय. 2 धावा घेतल्यात आणि इथे मात्र 3ऱ्या धावेसाठीचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये होतोय. अगदी शिवशंभोचा एक सामना आजही मला आठवतो की ज्यामध्ये केवळ 1 चौकार लगावला होता 4 षटकांमध्ये आणि धावून जवळपास 48 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या होत्या. कदाचित शिवशंभो संघाच्या संघनायकाला देखील तो सामना आठवत असेल. म्हणजे एकेरी दुहेरी धावा सामन्यामध्ये किती महत्त्वाच्या आहेत आणि एकेरी दुहेरी धावेनं देखील तुम्ही एक सन्मानजनक आणि एक भक्कम धावसंख्या धावफलकावरती उभारू शकता. सध्याचं जे क्रिकेट आहे ना, हे मॉडर्न डे क्रिकेट आहे आणि मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आकर्षक फटक्यांना जास्त पसंती दिली जाते. परंतु इथे पहा, मी का म्हटलं की हा गोलंदाज वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे. त्याने लगेचच 38 सर्कलला मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला. परंतु इथे जागा खुली झाली आहे स्वीपर कव्हर थर्ड मॅनची. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावा. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला. परंतु इथे जागा खुली झाली स्वीपर कव्हर थर्ड मॅनची. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. जिथे हात खुले काढायची संधी मिळते तिथे मात्र चौकार येत आहेत आणि जिथे चांगले चेंडू येतात तिथे मात्र सन्मान पाहायला मिळतोय. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेला विराज येत आहे चेंडूवरती. विराट सिंगल मात्र नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाईल. आमचे दोनही छोटे 12th मॅन पुन्हा एकदा आमच्या समोर जुडले गेलेत. एक सचिन यांचे सुपुत्र आहेत आणि एक खंडेश्वर यांचे सुपुत्र आहेत. अपकमिंग टॅलेंट आहे
क्रिकेटबद्दल खूप आवड आहे आणि काळभैरव पोपेटा संघाचं आय थिंक हे फ्युचर आहेत. दोघांशी आम्ही सातत्यानं चर्चा साधतो. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा मानस, दैव बलवत्तर ठरतंय. दिनेश या ठिकाणी प्रश्न करतायत की का, कारण वैभवची विकेट ही संघासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. या सिच्युएशनमध्ये वैभवचं मैदानावरती उभं राहणं, कारण त्याच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे फटके आहेत आणि तदनंतर या षटकानंतर येणारे जे षटक आहे ना, याकरता दिनेश भोईरपेक्षा वैभव हा सर्वाधिक उपयुक्त पर्याय ठरू शकतो. त्यामुळे वैभवला आपली विकेट सांभाळावी लागेल. आपल्या विकेटचं महत्त्व ओळखणं गरजेचं आहे, सामन्याचं सिच्युएशन ओळखणं गरजेचं आहे. परंतु दिनेश भोईरनं आपल्याकडे असणारा अनुभव पणाला लावला. जे एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलला आहे आणि तरी देखील 2 धावा धावफलकावरती येत आहेत. याचा अर्थ प्लेसमेंट किती परफेक्ट आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा धावफलकावरती आल्या आहेत 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड, ऑलमोस्ट 9.5ची सरासरी दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकावरती येते. यावेळेला आवश्यकता होती का सरळ बॅटनं चांगल्या धावा येत असताना, कारण या सिंगलनं देखील स्ट्राईकही रोटेट झाली असते आणि त्याचबरोबर संधी निर्माण झाली असती. चेंडू झालेत 5, शेवटचा 1 चेंडू शिल्लक. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मागील सामना सायकृपा संघानं 16 धावांना गमावला, ज्यामध्ये 15 चेंडू डॉट केले होते. ही माहिती आमच्यापर्यंत मैदानावर येण्याच्या अगोदरच मिळाली आहे. शेवटचे 2ही चेंडू निर्धाव. चांगला कमबॅक राहिलाय गोलंदाजाचं, हे अनुभवातून येतं. आउटसाइड द ऑफस्टंप चेंडूचा मारा केला दिनेश भोईर. थोडासा शारीरिक थकवा जरूर जाणवतोय, कारण त्यांना अक्षरशः आपल्या हातातील ग्लव्स काढलेत, बॅट देखील खाली ठेवलाय. थोडासा शारीरिक थकवा आहे, वयोमानानुसार नक्कीच या ठिकाणी थोडासा शारीरिक थकवा. पाण्याची मागणी देखील मैदानाच्या आतमध्ये, आणि जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन आलाय ना, तो देखील शेवटच्या षटकामध्ये एक चांगला विकल्प फलंदाजीसाठी असू शकतो. जॉन स्माईल आहे त्यांच्या चेहऱ्यावर. याच वर्षाच्या सीझनमध्ये आय थिंक एक चेंडू मिळाला होता आणि शेवटच्या चेंडूवर त्याने षटकार लगावला होता, अगदी मैदानाच्या बाहेर, स्टेडियमच्या बाहेर, आणि अगदी आपल्याच पॅव्हिलियनच्या वरून त्यानं तो मैदानावरच्या बाहेर चेंडू भिरकावला होता. त्यामुळे हा जो खेळाडू आहे ना, हा देखील एक उपयुक्त आहे. गणेश, ज्यांना आपण मागच्या वर्षीपर्यंत ॲज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये पाहत होतो, काही सामने संघाबरोबर उपलब्ध नव्हते, परंतु मागील 2 आठवड्यांपासून ते संघासमोर जुळले गेलेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये खूप मोठं योगदान नेहमीच त्यांचं असतं. एकूणच जर पाहिलं ना तर शिवशंभो संघाची बांधणी देखील खूप चांगल्या पद्धतीची आहे. धीरज असतील, विश्वा असतील, वैभव असतील, हे यंग टॅलेंट या संघामध्ये पाहायला मिळत आहे. अनुभव आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर नवोदित खेळाडू यांची खूप चांगल्या पद्धतीने सांगड घातली गेली आहे. परंतु अपेक्षेप्रमाणे यश शिवशंभो संघाला मिळालं नाही आहे. आज एका नव्या उमेदीने, नव्या जोशाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. तर गोलंदाजीमध्ये मात्र आपण पाहतोय ओमकारच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहिलं षटक 9 धावांचं राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये एकूण 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अंतिम 2 चेंडू निर्धाव खेळले गेले. शिवशंभो संघाच्या पथ्याला हे कुठेतरी पडणार नाहीये, कारण 2 चेंडूमध्ये 2 धावा जरी आल्या असते तरी 10:30-11च्या आसपास ही सरासरी आपल्याला पाहायला मिळाली असती. चला, खेळाडूंना विनंती आहे, थोडंसं स्पीडअप करा. उशीर झालाय मित्रांनो, सकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. यावेळेला मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे पर्याय नाहीये, तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचा आहे. चांगला प्रयत्न होता ओम याचा. 2 धावा नक्कीच या ठिकाणी कंप्लीट होतात. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील मैदानावरती कंप्लीट केली जाते. आता दिनेश भोईरकडे असणारा जो अनुभव आहे ना, तो अनुभव पणाला लावावा लागेल. हा हिटिंग झोन आहे, हायवे एंडकडनं गोलंदाजी होते. ओम सारखा तिसरा गोलंदाजीचा विकल्प वापरला गेलाय, कोणत्याही गोलंदाजाला रिपीट केलं नाहीये. त्यामुळे धावांचा जर टार्गेट तुम्हाला सेट करायचा असेल ना, तर मात्र तुम्हाला इथे आक्रमक खेळ मैदानावरती करावा लागेल. परंतु आक्रमक खेळ करताना ही गोष्ट इन्शुअर करा की डॉट बॉल होणार नाही. बऱ्याच वेळेला जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचं चित्र मैदानावर पाहायला मिळतं. यावेळेला पावलांचा वापर केलाय, समोरच्या दिशेनं कमालीचं टायमिंग आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून 6 धावांसाठी.
पाहायला मिळतं. यावेळेला पावलांचा वापर केलाय देखील ओळखला की गोलंदाज हा समोरच्या तिसरा दिशेला गोलंदाज आहे जो या सत्रातील तिसरं षटक हाताळतोय. कोणत्याही गोलंदाजाला रिपीट केला गेला नाहीये आणि त्यामुळेच की काय इथे पावलांचा वापर केलाय. प्लेसमेंट कमालीचं होतं. फलंदाजाला माहीत आहे, ठाऊक आहे एक्झॅक्टली क्षेत्ररक्षक कुठे उभे आहेत. बरेचसे खेळाडू हे फक्त ताकदीच्या जोरावर षटकार मारण्यासाठी जातात. त्या सर्व खेळाडूंसाठी हे उत्तम उदाहरण आहे की तुम्ही गॅपमध्ये अर्थातच जो दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये खाली क्षेत्र आहे ना त्यामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न करा आणि जर का तुम्ही सक्सेसफुल झालात तर मॅक्झिमम रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. यावेळेला सेन्सेबल क्रिकेट. षटकारानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार नसतो तर सिंगल असते. हे देखील दिनेशने या ठिकाणी दाखवले. आज मॅच्युअर इनिंग खेळतात, आज सेन्सेबल इनिंग खेळतात, आज प्रॉपर क्रिकेट दिनेश भोईरचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि हेच कारण आहे की सिंगल नंतर देखील टाळ्यांचा गजर आपल्याला त्यांच्या चंबूमध्ये पाहायला मिळतो. हे खूप कमी वेळा चित्र आपण पाहतो. 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. वैभव एक्सलरेट करणार का? 29 पैकी 20 धावा या दिनेश भोईरच्या बॅटमधून आल्यात. ऑलमोस्ट 85% रन्स त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. 85 to 90. खूप चांगलं सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. वैभव यावेळेला मात्र 9 या धावसंख्येवरती खेळत असताना एक चौकार या इनिंगमध्ये त्यानं साकारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. प्रणय यावेळेला मात्र थोडीशी फेकी खराब पाहायला मिळाली आणि बॅकअप देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पण प्रतिस्पर्धी संघाच्या चंबूमध्ये ना अक्षरशः खळबळ माजली आहे. कारण रोशन मूळतः अतिशय शांत स्वभावाचे खेळाडू आहेत परंतु इथे मात्र थोडंसं ॲग्रेशन त्यांच्याकडून देखील पाहायला मिळतंय. नक्कीच या ठिकाणी या गोलंदाजांना क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. चेंडू झालेत या षटकातील 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मध्ये 1 प्रयत्न. चेंडू मैदानाच्या बाहेर धाडण्याचा. वैभव केपेबल फलंदाज आहे. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि हा रिव्हर्स स्वीप होतोय सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे थर्ड मॅन रिझन मधून 4 धावांसाठी चौकार. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि हा रिव्हर्स होतोय सक्सेसफुल. 2 ओव्हरथ्रो आपल्याला पाहायला मिळाले. एक ओव्हरथ्रो जिथे दिनेश भोईर तिसरी धाव घेऊन 35 धावा आल्यात. दिनेश भोईर स्ट्रायकिंग एंडवरती आले, त्यांनी षटकार लगावला. त्यानंतर ओव्हरथ्रो झाला, वैभव स्ट्रायकिंग एंडवरती आला, त्याने चौकार लगावला. म्हणजे प्रत्येक वेळेला जर आपण पाहिलं ना तर ओव्हरथ्रोमध्ये स्ट्राईक चेंज झाली आहे आणि स्ट्राईक चेंज झाल्यानंतर मात्र त्याचं नुकसान हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला भोगावं लागलंय. हो यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू आहे. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतरचा इशारा होतोय. इट्स अ व्हाईट बॉल. पंचांनी अवांतर चेंडू घोषित केलाय. या अवांतरच्या सरासरीनं 36 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 9.5 आणि आत्तापर्यंत जर पाहिलं तर प्रति षटक 12ची सरासरी. कारण शेवटचा चेंडू डॉट जरी आला तरी 12 रन्स पर ओव्हर ही सरासरी आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकते. विनंती असेल यानंतरची होणारी लढत अर्थातच शिवगर्जना विरुद्ध जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस. हो यावेळेला मात्र कमालीचा टायमिंग आहे. राहुल चेंडू जज करतायत. चूक होणार नाहीये आणि झेल कंप्लीट होत असताना पहिली विकेट. 36 धावांची ही जी भागीदारी आहे ती भागीदारी मात्र या ठिकाणी ब्रेक होते आहे. पहिला फलंदाज वैभव सूर्यवंशी. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतो इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती प्रमोट केले गेले जॉन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि का असू नये, जो खेळाडू फॉर्ममध्ये आहे, जो खेळाडू चांगल्या लयमध्ये आहे त्या खेळाडूचा नेहमी वापर करा. परिस्थिती कोणतीही असो,
कारण तुमची रणनीती मैदानाच्या आतमध्ये ही सर्वाधिक महत्त्वाची असते. इथे मात्र जॉन नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. दिनेश भोईर खूप चांगलं योगदान राहिलं आहे, परंतु इन्शुअर करा की शेवटच्या षटकामध्ये डॉट बॉल पर्सेंटेज 0 असणं गरजेचं आहे. कारण जितका डॉट बॉल येणार आणि कणकेश्वर त्याच गोष्टीसाठी ओळखले जातात. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं ना तर कॉन्फिडेंटली पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी शेवटची 2ही चेंडू निर्धाव फेकले होते आणि तिथे आपली गुणवत्ता, आपला अनुभव, आपली कॅपेबिलिटी त्यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवली होती. असं नाही आहे की काळभैरव पोमेडापासून हा सामना अगदीच दूर गेला आहे. पुन्हा एकदा या शेवटच्या 6 चेंडूमध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं. प्रणय चांगल्या फॉर्ममध्ये आहे, राहुल चांगल्या फॉर्ममध्ये नक्कीच परतू शकतो. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल का? जॉन इज ऑलवेज रेडी फॉर सेकंड. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. दिनेश भोईर 40+ असताना देखील या ठिकाणी दिनेश भोईरनं मात्र जी फायटिंग स्पिरिट मैदानावरती दाखवले ना, आज जणू आपल्या युवा खेळाडूंना एक एक्झाम्पल सेट करतायत. आणि काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. एनर्जी लेवल या ठिकाणी जर पाहिलं तर स्किल, या सगळ्या गोष्टी दिनेश भोईर आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आज क्रिकेटमधला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांची अपेक्षा दिनेश भोईरकडनं नाही आहे, परंतु ज्या प्रकारची रनिंग आपल्याला पाहायला मिळते. जॉन पुन्हा एकदा, मी सुरुवातीला देखील म्हटलं की जॉन इज ऑलवेज रेडी फॉर द सेकंड. कारण एक क्रीडा प्रशिक्षक आहेत, अगदी क्रीडा प्रकार हा त्यांच्या नसानसामध्ये आहे आणि ऑलवेज मैदानावरती आय थिंक त्यांच्या डेली रुटीनपैकी 8 ते 10 तास ते मैदानावरती घालवतात. एक क्रीडा प्रशिक्षक असल्यामुळे, एक स्पोर्ट्स टीचर असल्यामुळे एक जी एनर्जी लेवल खेळाडूंना हवी आहे ना, ती नेहमीच त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली. शिवशंभो संघ आज एका वेगळ्या रंगामध्ये पाहायला मिळतोय. या 2 धावेनं पुन्हा एकदा संघ जाऊन पोहोचलाय. 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू अजूनही शेवटचे शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये कशा प्रकारची व्यूहरचना करायची, एक अतिरिक्त प्रोटेक्शन 30 यार्ड सर्कलला आणलं जाऊ शकतं. फुलर लेनचा चेंडू होता, कारण सिलिमिडॉन जिथे सिंगल रोखणं गरजेचं होतं, परंतु आता नाही. आता जॉन स्ट्रायकिंग एंडवरती आलेत. पहिले 3 चेंडू दिनेश भोईरचे होते, ज्यामध्ये 5 धावा नक्कीच पाहायला मिळाल्या. उर्वरित 3 चेंडूमध्ये जॉन कशा प्रकारचा खेळ मैदानावरती करतील. धावा धावफलकावरती आलेत 41. 41 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. फक्त 1 गडी गमावत असताना 41 धावा धावफलकावरती आल्यात. या अगोदर कित्येक आपण सामने पाहिले की 4 गडी गमावलेत, 5 गडी गमावलेत, 28 धावा धावफलकावर आहेत, 22 धावा आहेत. क्रिकेट हे असं आहे की जिथे सिंगल डबल्सला हे देखील तितकंच महत्वाचं आहे. या इनिंगमध्ये दिनेश भोईरनं तब्बल 5 दुहेरी धावा त्यानं साकारल्यात. 1 षटकार आहे आणि एक सेन्सिबल इनिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. जॉन पहिला प्रयत्न फसलाय. कणकेश्वर यावेळेला मात्र पॅड लाईन वरती चेंडू केलाय. खराब चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार. चेंडूला मात्र विरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणि ज्या धावसंख्येचा आपण उल्लेख करत होतो 40+ किंवा 45+, ती धावा मात्र धावफलकावरती येतात. या चौकारानं 45 मात्र पॅड लाईन वरती गीत आहे अप्रतिम. SK साऊंडेड इव्हेंट्स. ओहो, याही वेळेला 2 चेंडू मिस केले, 1 चौकार आला. 3 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान. शेवटच्या षटकामध्ये 9 धावा. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 45 विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 46 धावांचं. यानंतरची होणारी लढत अर्थातच शिवगर्जना विरुद्ध जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस A या दोन्ही टीम्सच्या कडाधारांना आय थिंक जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस A संघाचे संघनायक उपलब्ध आहेत. विनंती असेल शिवगर्जना
आपण टॉससाठी यायचं आहे आणि इथे टॉस मात्र केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. एक छोटासा डीजे ब्रेक आपण जरूर घेऊयात. पंचांना विनंती आहे, विकेटवर नको आहे, प्रॅक्टिस विकेटच्या बाजूला करा. थँक्यू. डीजे तर या ठिकाणी चला खेळाडूंना विनंती आहे, थोडंसं स्पीडअप करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रणय आणि त्याच्या समवेत मात्र अजय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रणय, या खेळाडूकडनं मोठ्या अपेक्षा असतील. खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर दिनेश भोईनं ज्या पद्धतीनं खेळ मैदानावरती साकारला, जबरदस्त इनिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीला वैभव आणि त्यानंतर मात्र जॉन या दोन खेळाडूंच्या साथीनं तब्बल 45 धावा धावफलकावरती उभारत असताना 46 धावांचं लक्ष उभारलं गेलं आणि या 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 12 ते 13च्या सरासरीनं 25 ते 26 धावा जर का धावफलकावरती आल्या तर मात्र हा सामना खुला होऊ शकतो आणि त्या अनुषंगानं तुम्हाला प्रयत्नशील मैदानाच्या आतमध्ये राहावं लागेल. अगदी शिवशंभो संघाचा विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 19 धावा धावफलकावरती होत्या आणि नंतरच्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट तर इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. धावांचं लक्ष आहे 46 धावांचं. चर्चा सुरू होती ज्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला शिवशंभो संघाचा पाहायला मिळाला. एक जबरदस्त युनिटी शिवशंभो संघाची आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि जोपर्यंत तुमच्या संघामध्ये ही युनिटी आहे, ही एकता आहे, जोपर्यंत सर्व खेळाडू हे एक विचारानं एकमतानं चालतात ना, तोपर्यंत संघ नेहमी खूप चांगली कामगिरी करतो आणि यावर्षी बऱ्याचशा संघांमध्ये हे कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं आहे. अगदी शिवशंभो संघाचा विचार केला, काळभैरव पोपेटा संघाचा विचार केला, काल खेळणाऱ्या परेश 11 संघाचा आपण विचार केला, स्मॅश रणजित कट्टे पाटील
DG जय मल्हार किंग्स 11 संघाचा विचार केला, म्हणजे ही सर्व अशी संघ आहेत ना की जी एक युनिट, आणि या विशेष करून या सर्व संघांमध्ये युवा चेहऱ्यांना सर्वाधिक संधी दिली गेली. एक्सपिरियन्स खेळाडू देखील आहेतच, परंतु त्याचबरोबर युवा खेळाडूंना देखील जास्त संधी दिली गेली. गोलंदाजीमध्ये आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक पहिले षटक हातात आहेत. गोलंदाज आहेत स्वप्नील. तर स्वप्नील या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आवश्यक ते बदल क्षेत्ररक्षणामध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. ऑफसाईडला 5, ऑनसाईडला 4 या विवरचनेमधून गोलंदाजी करत असताना मिड विकेट खुलं केलंय आणि त्यानंतर लॉंग ऑन खुलं केलंय. सुपर कव्हरमध्ये लॉंग ऑफमध्ये कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे. कव्हर मिड ऑफ हा फेवरेट झोन या खेळाडूचा. इथे मात्र कोणत्याही प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाही आहे. अजय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील तयार. लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. इथे मात्र एकाच लाईनवरती तुम्हाला वारंवार गोलंदाजी करून चालणार नाहीये, कारण या फलंदाजाच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे फटके आहेत. पहिला चेंडू जरी मिस केला गेला असला तरी यावेळेला मात्र कमालीचं टायमिंग आहे. कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रातून 4 धावा. एकाच लाईनवरती तुम्हाला वारंवार गोलंदाजी ड्राईव्ह, इनसाइड आउट, त्यानंतर लॉफ्टेड ड्राईव्ह, हे सर्व फटके या फलंदाजाच्या भात्यामध्ये आहेत. त्यामुळे एकाच लाईन आणि लेंथवरती वारंवार गोलंदाजी चालणार नाही आहे. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन, मिड विकेट रिजनमध्ये चेंडू वळवला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वैभव येत आहेत. सिंगल मात्र धावफलकावरती. आणि ज्या खेळाडूची सातत्यानं चर्चा होते, काळभैरव पोपेटा संघ म्हटलं तर आपली एक वेगळी ओळख ज्या खेळाडूंना निर्माण केली. मी सुरुवातीला देखील म्हटलं की पहिल्या 2 षटकांमध्ये 12 ते 13च्या सरासरीनं 25 ते 26 धावा या धावफलकावरती उभाराव्याच लागतील. आणि जर का हे काम आघाडीचे फलंदाज पहिल्या 2 षटकामध्ये धावफलकावरती उभारू शकले तर मात्र सामन्याचं चित्र हे काहीसं वेगळं आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतं. यावेळेला शफल अक्रॉस लाईन चेंडू खेळायचा होता. एसटी रक्षकाला चेंडू चकावतोय. पंचांची देहबोली काय सांगते? इट्स अ वाईट बॉल. 1+1 एकूण 2 धावा, 2 धावांचा बोनस मिळतोय. आणि या सर्व वेलकम धावा आहेत. अगदी वेलकम केलं जात आहे, सुस्वागतम केलं जातं या धावांचं. आणि इथे नियंत्रित गोलंदाजी मात्र तुम्हाला करावी लागेल. एक चौकार खाल्ल्यानंतर लाईन आणि लेंथमध्ये थोडासा भरकटलेला स्वप्नील आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेनचा एक चेंडू, मी म्हणेन दैव बलवत्तर होतं की अजयच्या बॅटमध्ये तो चेंडू प्रॉपर आला नव्हता. ह्यावेळेला पहा प्रॉपरली टाइम केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. ही ताकद अजयची. 6 धावांकरता. चेंडू प्रॉपर आला नव्हता. ह्यावेळेला पहा प्रॉपर उल्लेखच केला होता की या अगोदर हाफ ट्रॅकर स्वप्नीलनं केला होता, तो प्रॉपर टाइम करता आला नव्हता. परंतु आता मात्र अजयनं प्रॉपर टाइम केला आणि चेंडू क्षेत्ररक्षक जरूर आहे परंतु त्याच्या डोक्यावरून हा चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे. वैभव प्रयत्न खूप चांगला होता वैभवचा, परंतु 6 धावा या नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेला स्लॅश करण्याचा प्रयत्न, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. क्रिकेट मध्ये आपल्याला नेहमी सांगितलं जातं की आउटसाईड द ऑफस्टमचा चेंडू ज्यावेळेला तुम्ही चॉप करता, स्लॅश करता, त्यावेळेला शरीरातील संपूर्ण ताकद त्यामध्ये वापरा. आणि अगदी त्याच अनुषंगानं मात्र हा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल आली आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बिनबाद 14 धावा. सुरुवात दमदार आहे, नो डाऊट. वेल बिगिन इज अ हाफ डन, नेहमीच आपण क्रिकेटमध्ये म्हणतो. आणि सुरुवात दमदार केल्यानंतर त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखावं लागेल. पहा प्रणयची बॅट शांत असताना 14 धावा धावफलकावरती आल्यात. विचार करा, प्रणयच्या बॅटनं जर प्रहार केला तर ही धावासंख्या कुठे जाईल. ज्यापैकी 12 अजयच्या बॅटमधून धावा आल्यात.
आमचे DJ थोडेसे आज एक्सायटेड आहेत. आय थिंक आज एनर्जी लेवल त्यांची वेगळी पाहायला मिळते. थोडंसं समालोचकांना देखील संधी द्या. गाणे वाजवूया आपण, परंतु समालोचकांना देखील संधी देऊया. DJ मॉन्टी आहेत, काल देखील आम्ही उल्लेख केला होता. एकूणच पाहिलं तर येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही विजयासाठी गरज आहे 32 धावांची. 18-32चं हे समीकरण, 14चं डिफरन्स आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु 2 फटक्यामध्ये हे 14चं डिफरन्स कव्हर केलं जाऊ शकतं. इथे मात्र थोडीशी चर्चा, विचार विनिमय, सल्ला मसलत सर्व काही मैदानाच्या आतमध्ये होत आहे. पंचांना विनंती, खेळाडूंना सामना सुरू करण्याच्या सूचना करा. निर्धारित वेळेमध्ये आपल्याला स्पर्धा कव्हर करायची आहे. खरं तर काल आयोजकांचं आणि आमच्या काही क्रिकेट खेळाडूंचं आपण विशेष कौतुक करूया. काही आमच्या प्रेक्षकांचं देखील विशेष कौतुक करूया की रात्र 2:30 वाजता पाऊस सुरू झाला. ही माहिती मिळाल्यानंतर, ही सूचना मिळाल्यानंतर ही विकेट कव्हर करण्यासाठी घरापासून ते थेट मैदानापर्यंत त्यांनी धाव घेतली आणि अगदी मध्यरात्रीनंतर पहाटे ही विकेट कव्हर करून आणि खरंच हे क्रिकेटबद्दलचं योगदान आहे. यावेळेला मात्र मोठा फटका, जोरकस प्रहार, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू लँड होईल. शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर राहिलं आहे. अजय आणखीन एक एक्सपिरियन्स कॅम्पेनर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जी शिवशंभू संघाची रणनीती होती, एक अनुभवी आणि एक युवा खेळाडू, या दोघांचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ओपनर आपल्याला पाहायला मिळालं, जिथे दिनेश भोईरनं आउट ऑफ द बॉक्स क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवला. सामन्याचा रिझल्ट काहीही असो, परंतु दिनेश भोईरचं फॉर्ममध्ये येणं संघासाठी ही जमेची बाजू ठरू शकते. यावेळेला मात्र थोडासा मी म्हणेन की चालाकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि हे केवळ एक्सपिरियन्स नाही येतं. ऑफ द बॅट या ठिकाणी धावा फलकावरती येतात. बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू होता. आपल्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. धावा फलकावरती 17 धावा, 17 रन्स. अजूनही 16 चेंडू आणि 29 धावांची गरज. 46 धावांचं लक्ष आहे. 16 चेंडू आणि 29 धावा. हो, यावेळेला मात्र थोडासा लेग ब्रेक ॲक्शनमध्ये हा चेंडू केला गेला होता. रिलीज पॉईंटला जर आपण चेंडू पाहिला तर मात्र थोडासा लेग ब्रेक पद्धतीची जी ग्रीप असते ना गोलंदाजाची, अगदी त्या पद्धतीनं हा चेंडू बॅक ऑफ द हँड देखील म्हणता येईल किंवा लेग ब्रेक ॲक्शन देखील म्हणता येईल. हो, यावेळेला प्रणय रोखणं कठीण आहे या खेळाडूला. ज्या जबरदस्त फॉर्म मध्ये फाईनच्या क्षेत्रामधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे प्रणयच्या बॅट मधून येतोय. हा पहिला चौकार देखील म्हणता येईल. हो, यावेळेला प्रणय रोखणं कठीण आहे या खेळाडूला. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. 21 धावा धावफलकावरती आल्यात आणि दोनही आघाडीच्या फलंदाजांना जणू जो मानस बनवला होता, मनामध्ये जी धावसंख्या घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले होते, ती धावसंख्या मात्र आता आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. कारण आपण उल्लेख केला होता की पहिल्या 2 षटकांमध्ये 12 ते 13च्या सरासरीने 25 ते 26 धावा जर का धावफलकावरती आल्या, कारण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 4 धावा प्रणयसाठी फार मोठं लक्ष नाही आहे. ज्या फॉर्ममध्ये तो खेळतोय या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये, याही वेळेला जोरकस प्रहार, लाईन आणि लेंथ भरकटलेत गोलंदाज. दबाव पाहायला मिळालाय आणि त्या दबावाचा पुरेपूर फायदा उचलताना चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे फॉर्ममध्ये तो खेळतोय या वर्षीच्या क्रिकेट. याही वेळेला जोरकस प्रहार, लाईन आणि लेंथ भरकटलेत गोलंदाज. दबाव आपल्याला पाहायला मिळालं आणि प्रणयनं पूर्णपणे जणू सामन्यांची जी सूत्र आहेत ना, ती आपल्या हातामध्ये घेतली आहेत. अजूनही येणारे 13 चेंडू आणि 21 धावा. चेंडू आणि धावांमधलं जे अंतर होतं ते आता फक्त 8चं पाहायला मिळतं आणि या वेळेला
आसमान दाखवलं जात आहे. एरियली जाण्याचा प्रयत्न, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. चेंडू आणि धावांमध्ये ते आता फक्त 8चं पाहायला मिळतं आणि या वेळेला आसमान दाखवलं जातंय. संघावरती नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागील षटक हे सर्वात महागडं ठरलं. शेवटच्या 3 चेंडूमध्ये प्रणयने 14 धावा वसूल केल्या. योग्य वेळेला एक्सलरेट करणं, पहा ज्यावेळेला तुमची गाडी ट्रॅफिकमध्ये असेल ना त्यावेळेला त्याचा वेग मर्यादित असतो, परंतु गाडी ज्यावेळेला एक्सप्रेस हायवेला लागते ना त्यावेळेला जसा फुल स्पीडमध्ये 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. धावा झाल्यात धावफलकावर 31. आउट ऑफ द बॉक्स क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रणय ना, तर एक्सप्रेस वेवरती जसा सुसाट वेगानं वाहन धावतं ना त्या सुसाट वेगानं प्रणय मैदानाच्या आतमध्ये धावला. 2 चौकार 1 षटकार बॅक टू बॅक पाहायला मिळाले आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये आलेल्या चौकारानं 14 धावेनं समीकरण पूर्णतः बदललं. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. यावेळेला मिड विकेट रिझर्व्हमध्ये वैभव 1 धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. अजय म्हणतो इट्स माय कॉल आणि पहिली धाव ही प्रणय थोडंसं आय थिंक स्ट्राईक एंडवरती आल्यानंतर थोडंसं माइंडसेट वेगळं होतं, कारण रिस्क नको आहे. धावा धावफलकावरती आल्यात, परंतु अजय इन हरी. या वेळेला चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता, कारण रिस्क नको आहे. धावा परंतु अजय ह्यावेळेला चूक झाली आहे. नक्कीच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगौरव करणारे हे गीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. एकूणच पाहिलं तर आउटसाईड द ऑफस्टम्पचा चेंडू पंच अवांतरचा इशारा करतायत. जो सायकोलॉजिकल प्रेशर आहे ना तो शेवटच्या 3 चेंडूमध्ये 1.3 चेंडूपर्यंत सामना बरोबरीमध्ये होता. शेवटच्या 3 चेंडूनंतर जो मोमेंटम आहे तो मोमेंटम मात्र आपल्या संघाच्या बाजूनं झुकवला. तो अर्थातच फलंदाज प्रणय पोपेटाना आणि कमालीची फलंदाजी अजयचं देखील कॉन्ट्रीब्युशन विसरून चालणार नाही आहे. ज्यावेळेला सुरुवात करायची होती त्यावेळेला अजयनं मात्र सुरुवात दमदार आपल्या संघाला मिळवून दिली. अजयच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं जो मोमेंटम आहे तो मोमेंटम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर 39 ही धावसंख्या धावफलकावरती. अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणारे 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. हे 3ही चेंडू स्वप्नीलला निर्धाव फेकावे लागतील. जर सामन्यामध्ये रंगत आपल्याला पाहायची असेल, शेवटच्या षटकापर्यंत जर ही लढत तुम्हाला घेऊन जायची असेल तर येणारे 3 चेंडू आणि प्रणयच्या अगेन्स्ट 3 चेंडू निर्धाव फेकणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. हो, यावेळेला आउटसाइड द ऑफस्टम्पचा चेंडू होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न, पहिला डॉट बॉल आलाय. कॉन्फिडेंटली यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे उभे आहेत. दिनेश भोईर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. रेग्युलर कीपर नाही आहेत, परंतु यष्टीरक्षकाचं यष्ट्यांना खिटून उभं राहणं फलंदाजावरती नेहमीच दबाव बनवतो.
खरं ज्यावेळेला यष्टीरक्षक खेटून उभा असतो त्यावेळेला फलंदाज पावलं वापरत नाही. ओ यावेळेला कॅच. ओ मी म्हणेन सामना नाहीये, हा झेल सोडला आणि हा तोच क्षेत्ररक्षक आहे ज्याच्याकडून चौकार सुटला होता. अनएक्सपेक्टेड होता हा झेल घेणं. मी म्हणेन हा सामना नाही, हा झेल नाही तर हा सामना ड्रॉप केलाय. कारण संधी होती. आय थिंक मंगेश आहेत क्षेत्ररक्षक. मंगेश कधीही या ठिकाणी पाहिलं तर आपण बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतो. ओ यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू, आणखीन एक वाईट. डॉट बॉल येणं गरजेचं होतं. सुरस सामन्यामध्ये अजूनही पाहायला मिळेल. कारण अजूनही येणारे 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कव्हर रिझनमध्ये कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आणला जातोय. ज्या प्रकारे बॅटचा फ्लो पाहिला, सिलेमिडॉनला आवश्यकता नाहीये हे ओळखलं. एक अतिरिक्त खेळाडू आणखीनही 30 यार्ड सर्कलमध्ये आणला जाऊ शकतो सिंगल रोखायची. हो यावेळेला मात्र डॉट बॉल आलाय. अवांतर वगळता आला असता, म्हणजेच जर का तो अवांतर चेंडू आला नसता तर 6-6च इक्वेशन आपल्याला मैदानावर पाहायला मिळालं असतं. परंतु नेव्हर गिव्ह अप. शिवशंभो संघ या ठिकाणी लढतोय. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची गरज. दोन चुका मागील षटकामध्ये झाल्या. एक झेल सुटला तिथे एक धाव आली, एक अवांतर चेंडू आला तिथे एक एक्स्ट्रा धाव आली. या 2 धावा जर का रोखता आल्या असत्या तर 6 चेंडू 7 धावा हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं असतं. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी कंपल्सरी 4, एकूण 5 धावांची गरज आहे. आणि सामना जर का बरोबरी सुटला तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाईल. अंतिम षटक घेऊन गोलंदाज आहेत धीराज. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, जागा बनवली आणि त्यानंतर मात्र चेंडूला विरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. आणि आज बरोबर हा सामना मात्र जिंकलाय. शेवटच्या 4 चेंडूमध्ये 3 चौकार 1 षटकार प्रणयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. आणि या 46 धावांचा मात्र 5 चेंडू राखत असताना आघाडीच्या जोडीनं या धावा कंप्लीट केल्यात. विजेते संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.